नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कर्जमाफीवर शरद पवारांचं भाष्य. सरकारने सांगितल्यानुसार याद्या टप्प्याटप्प्याने येणार. माझी जी काही चर्चा झाली त्यातून मार्ग निघेल, शरद पवारांचं वक्तव्य. लोणावळ्यात आलेल्या महापुरात शेकडो कुटुंबाचे नुकसान. टाटा धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण. पूरग्रस्तांचा आरोप. अमरावती शहर पोलिसांची मोठी कामगिरी. CIR पोर्टलच्या मदतीने 65 लाख किमतीचे मोबाईल हस्तगत. 377 हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द. नाशिकमधील शालार्थ ID घोटाळ्यात मोठी कारवाई. नाशिक पोलिसांकडून मुख्य आरोपी भाजप पदाधिकारी संजय गरुडला सोलापूरमधून अटक. भिवंडीमध्ये अनैतिक संबंधातून एका विधवा सरपंच महिलेची गळा आवळून हत्या. लग्नासाठी तगादा लावून धमकावल्याने महिलेची हत्या. वाशिममध्ये चिखलमय मैदानात सुब्रतो स्पर्धा. खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण ठेवणं आणि दर्जेदार खेळ करणं कठीण. वाशिम जिल्हा क्रीडा विभागाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप. बीडच्या परळी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाची आत्महत्या. त्याचा मृतदेह परळी शहरातील ITI कॉलेज परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शिर्डीच्या साईचरणी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण. 1,03,00,000चा सोन्याचा मुकुट साईबाबांना अर्पण. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात उड्डाणपुलालगतच्या सेवा रस्त्याची अवस्था बिकट. अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.